नवी मुंबई येथील ऐरोली पालिका रुग्णालयातील आयसीयू मध्ये पूजा करताना घडलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। व्हिडिओमध्ये दिसते की नवजात बाळ एका महिलेकडून कुशीत घेतलेला आहे, तर एक पुरुष आयसीयू बाहेर उभा राहून शंख वाजवत पूजा करते। शंख वाजवल्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी आणि उपस्थित लोक जमा झाल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसते। या घटनेमुळे पालिका प्रशासन आणि रुग्णालय व्यवस्थापनावर चर्चा सुरू झाली। प्रशासन पुढील कारवाईसाठी परिस्थितीचा तपास करते। रुग्णालयाच्या नातेवाईकांना योग्य स्पष्टीकरण देण्याची तयारी सुरू आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि वैद्यकीय प्रोटोकॉल न पाळल्यामुळे या घटनेला गंभीरतेने पाहिले जाते। भविष्यात अशा प्रकारच्या प्रसंगाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रशासन उपाययोजना करण्यास तयार आहे। फुलंब्री तालुक्यातील मारसावळी येथील 86 वर्षीय अनुसयाबाई वाडेकर यांनी उल्हास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत पहिल्यांदा शाळेची पायरी चढत साक्षरता परीक्षा दिली। त्यांच्या जिद्दीमुळे वाचन लेखन शिकत त्यांनी सर्वांसाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिले। जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी राकेश साळुंखे यांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले, तर मुख्याध्यापक भास्कर गोगे आणि शिक्षक सय्यद कुर्बान यांनी आठवड्यातून 2दा घरोघरी जाऊन त्यांना शिकवले। आज अनुसयाबाई वाचू लिहू शकतात आणि गावातील इतर महिलाही शिक्षणासाठी प्रेरित होत आहेत। आजीने परीक्षा दिलेली कसं वाटतं तुम्हाला किंवा काय वाटतं याबद्दल? आमच्या आजीने परीक्षा दिली म्हणून आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि आजीला खूप छान वाटतंय। आजी त्यात चांगल्याच आम्ही शिकवतोय तर त्याच्यात पण खूप आनंदाने सहभाग घेताय त्या आणि प्रयत्न सुद्धा करताय भरपूर शिकण्याचा आणि नाव वगैरे लिहून शिकलात। आता 1-2 म्हणताय, आई म्हणताय। खूप असं त्यांचा प्रयत्न चांगला चालू आहे आणि शिकण्याचा त्यांना खूप आनंद वाटतोय आणि शेजारच्या आजींना त्यांना पण सुद्धा त्यांच्या सोबत शिकावं असं वाटतंय। मदत कशी करतात? मदत आम्ही त्यांना हात धरून वळवण्यास शिकवतोय आणि माझी मुलं पण त्यांना शिकवतात। म्हणजे आमच्या घरातल्या सर्वच माणसांचा त्यांना पाठिंबा आहे। काय सांगा सर, आपल्याकडे नवसाक्षरता भारत अभियानांतर्गत जे परीक्षा देण्यात आलेली आहे, एका वयोवृद्ध आजीने जी 80 वर्षाची आहे, तर काय सांगा? नमस्कार, मी राकेश साळुंखे, शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर। नवभारत साक्षरता कार्यक्रम जो केंद्र शासनामार्फत राबवला जातो, या अंतर्गत संपूर्ण राज्यात काल 29 मार्च 2026 रोजी असाक्षरांची परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेत आमच्या जिल्ह्यात देखील 3744 असाक्षरांनी परीक्षा दिली। या असाक्षरांची नोंद सुरुवातीला स्वयंसेवकांमार्फत उल्हास ॲपवर केली जाते आणि त्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देऊन पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान त्यांना यावं याची तयारी करून घेतली जाते। आणि काल झालेल्या परीक्षेत एक आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या फुलंब्री तालुक्यातील मारसावळी गावातील अनुसयाबाई वाडेकर या जवळपास 86 वर्ष वय असलेल्या महिला आजींनी देखील ही परीक्षा दिली। त्यांची इच्छाशक्ती एवढी होती की त्यांनी शाळेत येऊन परीक्षा त्या ठिकाणी देऊन त्या परीक्षेला पूर्ण वेळ बसल्या आणि खरोखर सर्वांना यात हा जो कार्यक्रम शासनामार्फत राबवला जातो आणि त्यांनी जो सहभाग त्या ठिकाणी नोंदवला, एक प्रकारे ती एक उल्हासदायक बातमी आमच्यासाठी आहे। धन्यवाद। काय नाव? माझं नाव राकेश साळुंखे, शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर। साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत जे आहे तर 80 वर्षाची वृद्ध आजी आहे, त्यांनी इकडं शिकायला सुरुवात केलेली आहे आणि परीक्षा सुद्धा दिलेली आहे, त्याबद्दल काय बोलणार? नमस्कार, मी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारसावळी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमच्या गावामध्ये नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत आम्ही सर्वे सुरू केला आणि सर्वेमधून जे असाक्षर लोकांची आम्ही यादी तयार केली आणि यादी तयार केल्यानंतर सहज आम्ही आजीच्या घरी गेलो प्रथम त्याला भेटण्याला। तर आजीला विचारलं, आजी आम्ही असं अभियान आहे आणि आपल्याला साक्षर करायचं आहे, तर आपल्याला आवडेल का? आजीनं खूप उत्साहाने आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि आजीने त्यांच्या एकतर बोलण्यातून आम्हाला असं वाटलं की आजी 100% लेखन वाचन हे शिकू शकते या वयात बी। आणि मग आम्ही गृहभेटीच्या माध्यमातून प्रत्येक शिक्षकांनी गृहभेटी देऊन प्रत्येक असाक्षरांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना साक्षर करायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। या वर्षीचे तर किती निरीक्षक लोक होते तुमच्याकडे? आमचं टार्गेट यावेळेस 5चं होतं। 5 होतं। त्यांचे वय काय असणार अंदाजे? आता या आजीचं जर बघितलं तर एक 85 वर्ष वय असावं आणि हे सर्व 16च्या पुढे म्हणजे बिलकुल
75च्या म्हणा किंवा 100 पर्यंत झालंय. आजीला शिकताना बघून ज्या गावातील इतर निरक्षर महिला आहेत त्यांच्यावर काय परिणाम झालेला आहे? आता सर्वांना असं वाटतं, ज्यावेळेस पेपरला बातमी आली आणि बातमी गावात फ्लॅश झाली, तर सर्वांना वाटतं की आपल्याला लिहिता वाचता यायला पाहिजे. यापुढे काय करणार आपण आता? जे आम्ही काही- आता यापूर्वी जे साक्षर केलेले आहे, सर्वांची साक्षरता टिकवण्यासाठी पुन्हा आम्ही त्याप्रमाणे प्रत्येकांना वेगवेगळं वाचन साहित्य जे त्या ठिकाणी पुरवणार आहोत आणि त्यांचे जे वाचन लेखन आहे याच्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजी ज्या आहेत त्या इकडे शाळेत यायचं का तुम्हाला तिकडे जावं लागायचं शिकायला? आम्ही कसं शिकवलं त्यांना आम्ही मध्ये जाऊन आणि काय शक्यतो शिकवलं? ग्रह भेटीवर जास्त भर दिला. हा. ग्रह भेटीच्या माध्यमातूनच त्यांचं वाचन लेखनाची सुरुवात केली. कशी सुरुवात झाली, म्हणजे काय शिकवलं काय नेमकं आधी, सर्वात आधी आजीला? त्यांचं आजीला कर- सर्वात त्यांचं नाव लिहिता शिकवलं. सर्वात आधी त्यांनी त्यांचं नाव हा, लिहिलं. त्याला अगोदर थोडं लिहिता येत होतं, हम्म. म्हणजे थोडस होतं नाव लिहिता. अक्षरांची ओळख कधी नाही. करून दिली? आम्ही स्वतः करून दिली. आठवड्यातून किती दिवस तुम्ही शिकवायचे त्यांना? आठवड्यातून आम्ही नियमित ग्रह भेटी ग्रह- शाळा सुटल्यानंतर. शाळा सुटल्यानंतर? हो, 100%. नाव काय? आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकासोबतच फळबाग आणि भाजीपाला वर्गीय पीक घेण्याकडे वळताना दिसतोय. मात्र पिकाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. बुलढाण्याच्या नांद्राकोळी येथील शेतकरी शिवाजी तायडे यांनी आपल्या 2 एकर शेतापैकी अर्धा एकर क्षेत्रफळामध्ये टोमॅटो पिकाची लागवड केली. त्यासाठी त्यांना आतापर्यंत जवळपास 50,000 रुपये खर्च आला. आता टोमॅटो पीक काढणीला आलंय, मात्र योग्य भाव मिळत नसल्यानं टोमॅटो बाजारात नेण्याचा खर्चही शेतकऱ्यांचा निघत नाहीये. त्यामुळे हताश होऊन शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे टोमॅटो आता जनावरांपुढे टाकण्याची वेळ आली आहे. परिणामी शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतोय आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षेचा लाल चिखल झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवाजी पंढरी तायडे, राहणार नांद्राकोळी. किती एकरात तुम्ही टमाट्याची लागवड केली? मी अर्ध्या एकरात टमाट्याची लागवड केली. काय सध्या परिस्थिती आहे? परिस्थिती अशी की सध्या बाजार भाव मार्केट काहीच नाही. हे तोडून उपटून ते बकऱ्याला टाकणं चालू आहे. मार्केटले पाठव, त्याचं ते भाडं सुद्धा भेटत नाही. त्याच्यामुळे ते आम्ही बकऱ्याला टाकणं चालू केलं. खर्च किती लागला? खर्च 50-60 हजार रुपये लागला. काय काय बांबू, तार सगळं विक्रीच आहे ते. केन, बांधकाम, पुन्हा औषधी खर्च. एक पाळी काढायची 3,000 रुपये खर्च लागतो. खर्च निघाला त्याच्यामधून? खर्च म्हणजे कर्जबाजारी झालो साहेब मी. सगळं घाट्यात काम आलं. उत्पन्न तर काहीच नाही मिळालं, पण कर्जबाजारी होऊन बसलो. व्याजानं पैसे काढले लोकांचे, ते पैसे देणं मुश्किल झालं.